आता ट्रेंडिंग वाले बँगल्स आहेत ते एकदम एकदम भारी वाटत. साक्षी गणपती टेम्पल श्री सैलाम मध्ये खूप महत्त्वाचं स्पिरिच्युअल स्टॉप आहे गाईज. हे मल्लिकार्जुनचं मार्केट आहे, मी तुम्हाला आता दाखवते आहे. पॉडकास्ट नाही करायचं, गप्पाने रँडमली आपण तो थोडं कॉमेडी वाटलं मला. आपण एकदम सिरियस होऊन चाललो असं नको वाटायला. गाईज हैदराबाद बारिश देखो, कभी धूप कभी बारिश. गाईज इथे पाण्याची बॉटल एक आम्हाला सबमिट करायला लावली. गाईज श्रीसैलमला टायगर रिझर्वमधून जाताना फॉरेस्ट चेकपोस्टवर प्लास्टिक रूल्स खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत गाईज. युजली 1 लिटरपेक्षा मोठ्या प्लास्टिक बॉटल्स अलाव करत नाही. फॉरेस्ट स्वच्छ ठेवण्यासाठी हा रूल केला आहे. पण गाईज सिरियसली तुम्हाला माहितीच आहे, काही मूर्ख लोक जे आहेत ते रूल्स फॉलो करत नाही. फॉरेस्टमध्ये कचरा करतात मुद्दामून आणि त्यांचा त्रास बिचारा ॲनिमल्स, टायगर रिझर्व आणि नेचरला बेअर करावा लागतो. श्याम ड्रायव्हिंग करून करून थकलेला वाटतोय थोडा, त्याला चहा प्यायची खूप जास्त इच्छा झाली आहे. तो बोलतोय चहा पिल्यावरती फ्रेश वाटेल. तर गाईज आम्ही एका टपरीवरती थांबतोय, पण तिकडे खूप जास्त गर्दी दिसते. बापरे खूप गर्दी रे. चाय कॉफी. गाईज मध्ये एक ब्रेक घेऊन आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आणि पार्लेजी बिस्किट जे लहानपणीचं सगळ्यांचं फेवरेट होतं. गाईज भूक लागली होती, सकाळी फक्त ब्रेकफास्ट करून निघालो होतो. अमराबाद टायगर रिझर्व मध्ये आम्ही फायनली एंट्री केली आहे गाईज. आणि आता काही वेळासाठी आम्ही गाडीच्या खाली उतरू नाही शकत गाईज. स्ट्रिक्टली नॉट अलाउड. फुल ऑन जंगल सफारी वाइब्स फ्रॉम इनसाइड द कार ओनली. गाईज तेवढ्यात 3 लंगूरची एंट्री झाली आणि त्यांना बघून असं वाटत होतं की फायनली आता जंगलमध्ये आपण एंट्री घेतलेली आहे. आणि त्यांची मस्ती मजाक चालू होतं. आणि मग काय गाईज, मी माझ्या नवऱ्याला डायलॉग मारला एकदम कडकवाला, हे बघ तुझे मित्रमैत्रिणी दिसत आहे तिकडे रस्त्याच्या कडेला. गाईज सिरियसली सांगायचं झालं तर हा जंगल रूट डायरेक्ट श्रीसैलमसाठी आहे. हा ओपन फॉरेस्ट रूट सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्रीच्या 9 वाजेपर्यंत ओपन असतो. पण रात्रीच्या 9 PM नंतर हा रूट कम्प्लिटली बंद होऊन जातो बिकॉज इट्स रिस्की. सेफ्टी रिझन्समुळे नाईटला एंट्री नाही, म्हणून प्लॅनिंग प्रॉपर करा, नाहीतर वेट करावं लागेल मॉर्निंगच्या 6 पर्यंत. रँडमली गप्पा मारू असं. पॉडकास्ट नाही करायचं, गप्पाने रँडमली आपण तो थोडं कॉमेडी वाटलं मला. आपण एकदम सिरियस होऊन चाललो असं नको वाटायला. आता याची इकडे लोटक मारतो मी, मग त्याच्यानंतर कंटेंट साठी किती एफर्ट्स घेता येते पब्लिक. थँक्स यार, थँक्स. श्याम तूच आहे फक्त. रॉकीने तर काही इंटरेस्ट दाखवला नाही. रॉकी बिचारा एकटा आलाय. रॉकी घाबरलेला आहे. जंगलातून आपण चाललोय ना, त्यामुळे त्याला भीती वाटते. ए श्याम यार, किती वेळ अजून, किती कंटाळा आला. चहा पण नाही, जेवण पण नाही सकाळपासून. काय चाललंय सांग बरं. आता आपला प्रवास संपतच आलाय. आता किती वेळ अजून 1 तास लागेल तरी आपल्याला. एंटरटेनमेंट नाही यार काहीच. आपण चाललोय. होऊ शकतं एंटरटेनमेंट. जर टायगर आला ना, टायगर रस्त्यामध्ये एकदम डेंजर वाला. ओपन जंगल मधनं चाललेलो हा नाही यार, एक टायगर स्पॉट होला पाहिजे. टायगरची वाघींपेक्षा कमी का सांग बघ. ओ आय सी. सागरची वाघीण आहे का. गाईज मी तुम्हाला आता डॅमचा व्ह्यू दाखवते. आम्ही आता इथे एक ब्रेक घेतलाय. खूप जास्त कंटाळा होता ट्रॅव्हलिंग करून करून. आता 5 मिनिटाचा आम्ही ब्रेक घेतलाय, पण डॅममध्ये काय एवढं इंटरेस्टिंग दिसत नाही आहे. पाणी कमी झालं आहे आणि इथे पूर्ण शेवाळा दिसतोय गाईज. इथे 5 मिनिटाचा रेस्ट घेऊन नंतर आम्ही त्या रोडवरनं जाणार आहे. बघा गाईज, ती गाडी एक दिसते ना व्हाईट कलरची गाडी, तिथे आम्ही जाणार आहे. बस बघ सागर खाली. खालचं काय पण आपल्या इथून उतरायचं खाली. हां गाईज, आम्ही इथून उतरणार आहे. खूप डेंजर वाटतं इथे. गाईज ॲक्च्युली ते कॉलेजची बस आणि कॉलेजचे स्टुडंट्स दिसले, म्हणून मी विचारलं की ते काय एक्झॅक्ट. तर श्रीसैलम रोडवर जाताना हा मोठा हायड्रो पॉवर सेटअप दिसतोय ना, तो मेनली श्रीसैलम हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणून ओळखला जातो. तेवढ्यात गाईज अजून एक श्रीसैलम टायगर रिझर्वमध्ये आम्ही एंट्री केली होती. ही कृष्णा रिव्हर डॅम प्रोजेक्टचा पार्ट आहे, जिथे पाणीपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि फुल मॅसिव्ह इंजिनिअरिंग वाईब होता गाईज. सिरियसली किती डोकं लावा लागलं असेल या प्रोजेक्टला बनवण्यासाठी. पण सिरियसली हॅट्स ऑफ टू द इंजिनियर, हॅट्स ऑफ. गाईज आता आम्ही साक्षी गणपती मंदिराच्या इथे जाणार आहे, दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर पुढे जाणार आहे. खूप
भाविकांना ही गोष्ट माहिती नसेल, पण मी आता सांगते गाईज तुम्हाला. गाईज आम्ही श्रीशैलमला पोहोचलोय. इथे असं म्हणतात की साक्षी गणपती टेम्पलमध्ये आधी अवश्य दर्शन घ्यायचे म्हणजे घ्यायचे, कारण बाप्पा आपल्या यात्रेचा साक्षी म्हणून ओळखला जातो. म्हणजे मल्लिकार्जुन स्वामी टेम्पलला जाण्याआधी ही इम्पॉर्टंट स्पिरिच्युअल स्टॉप मानली जाते. मंदिर श्रीशैलम पासून अराउंड 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथलं गणपती मूर्ती हातात पुस्तक घेऊन बसलेली आहे. म्हणजे तुमची यात्रा रेकॉर्ड होते असं म्हटलं जातं गाईज. पीसफुल वाइब्स, क्विक दर्शन आणि स्पिरिच्युअल जर्नीची परफेक्ट सुरुवात. खूप भारी वाटलं या मंदिरामध्ये येऊन. वा, वॉच अ व्ह्यू, मल्लिकार्जुन वी आर कमिंग. फायनली गाईज आम्ही मल्लिकार्जुन देवस्थानला पोहोचलोय आणि लकी आहोत आम्ही, कारण 2 ते 3 दिवस अगोदरच इथे रूम बुक्स केले होते आम्ही. नाहीतर इथे रश बघून आम्हाला रूम मिळणं मुश्किल होतं गाईज. खूप जास्त गर्दीही दिसते. गाईज लिफ्ट बंद असल्यामुळे आम्हाला आता पायऱ्यांनी लगेज घेऊन जावं लागणार आहे. गाईज ही आमची रूम आहे 403 आणि आता तुम्हाला रूम टूर देते. मल्लिकार्जुन देवस्थानचं इथे टी व्ही पण आहे, वॉशरूम आणि प्लस एक मिरर पण दिला. फ्रेश होऊन खाली निघालो. हे मंदिर आहे गाईज इथलं आणि ही लाईन आहे मंदिरासाठी. आणि इथे मार्केट आहे या साईडला, बॅक साईडला मार्केट आहे आणि इथे जेवणाची पण सोय आहे. तर आता आम्ही थोडंसं मार्केट एक्सप्लोर करणार आहे आणि त्यानंतर खाऊन उद्या दर्शनासाठी रेडी होणार आहे फटाफट सकाळी उठून. गाईज हे मल्लिकार्जुनचं मार्केट आहे, मी तुम्हाला आता दाखवते आहे. खूप मस्त मस्त इथे देवांच्या वस्तू आहेत, तुम्ही बघू शकता. माझ्या दोन्ही साईडला छोटूसं मार्केट आहे, पण घेण्यासारखे खूप काही काही गोष्टी आहे इथे देवाच्या. आत्ता आम्ही जस्ट मार्केट एक्सप्लोर करायला आलो आहे आणि खरेदी आम्ही उद्या करणार आहे गाईज. हे सेम मला त्र्यंबकेश्वरसारखंच वाटतं आहे गाईज. आम्ही त्र्यंबकेश्वरला म्हणजे जे पण ज्योतिर्लिंग इथे गेले देवस्थानच्या इथे, तिथे पण असंच सगळ्या गोष्टी होत्या सेम. गाईज इथे आम्ही जेवायला आलो आहे आणि आमची ऑर्डर अजून आली नाही आहे आणि ते सगळेजण फोनमध्ये लागलेत. हे बघा, हा पण, ही पण फोनमध्ये लागली, कंटिन्युअस लक्ष कुठेच नाही आहे. याचं पण फोनमध्ये झालं आहे, मीच एकटी इकडे तिकडे बघते यांच्याकडे, सगळ्यांकडे ऑब्झर्व. गाई श्रीशैलमचं आमची जेवणाची ऑर्डर आली आहे. सकाळपासून आम्ही काहीच जेवलो नाही आहे. आत्ता आम्ही फर्स्ट मील घेणार आहे आमचा. गाईज आम्ही दाल, मिक्स व्हेजिटेबल, सब्जी, रोटी आणि एक पुलाव ऑर्डर केला आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे सगळं जेवण केळीच्या पानावर सर्व करतात. फुल ट्रेडिशनल वाइब्स. तिथे प्लास्टिक बॅन असल्यामुळे प्लास्टिक इथे चालतच नाहीत आणि पाण्याच्या बॉटल पण 50 रुपयाला एक देतात गाईज, 1 लिटर. तर इथे आम्ही 5 लिटरची बॉटल ही 100 रुपयाला घेतली आहे आणि हां इथेच पिणार आहे आम्ही, इथेच देणार आहे. आणि प्लस त्यांनी हे जे प्लास्टिकचे कुठले आहे रे, हे 2 ग्लास फ्रीमध्ये दिलेत गाईज. खूप उपकार झाले त्यांचे, दिले त्यांनी. असे बोलताय पाणी खूप जास्त गोड लागते. आता लेट्स सी, टेस्ट करून बघते गाईज मी. ग्लास लागणार रे बोला, फेकू नको ग्लास. पाणीवाले ऑलरेडी गोल्डन घेतला मी, सर्वच गोल्डन व्हाईट आहे की गरम होतो रे मला इथं. गाईज उद्याच्या कॉस्ट्यूमवरती घालायला मला बँगल्स पाहिजे होते येलो कलरचे. तर आम्ही आता बँगल्सच्या शॉपमध्ये आलो. खूप मस्त मस्त इथे बँगल्स आहेत आणि मी हे बँगल्स घेतले, हे वाले खूप मस्त बँगल्स आहेत. आत्ता ट्रेंडिंगवाले बँगल्स आहेत. हे 100 रुपीजला 1 डझन आहेत गाईज. बस
सो गाय सी यू इन नेक्स्ट मल्लिका अर्जुन दर्शन ब्लॉग. चाचा बाय बाय.